भारताचा 68वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत। राष्ट्रीय झंडे को सलामी दोगे, सलामी दो। एक जय गण मन अधिनायक जय हे या राष्ट्रीय सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या, आपल्या अहमदनगरचं भूषण आणि श्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या माननीय सौ सुधाताई कांकरिया, आपल्या समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री भाला जोशी सर, चेअरमन माननीय श्री डबीर सर, आपल्या समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी माननीय प्रसाद राव सर, माध्यमिक विभाग शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री सुरेशजी क्षीरसागर, प्राथमिक विभाग शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री विश्वजी भालेराव, माध्यमिक विभाग या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय एस.एम. कुलकर्णी सर, सर्व अध्यापक वर्ग, उपस्थित पालक वर्ग, या भागातील सर्व रहिवासी मान्यवर आणि माझ्या लाडक्या आणि आदर्श विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। बाळांनो जरा दोस्तांनो जरा जोर से बोलिए जय हिंद। ठीक आहे बाळांनो, एका कवीने म्हटलेलं आहे, इतिहासाचे करावे वाचन, इतिहास करावा मनानं,
इतिहासाचा ठेवा अभिमान निरंतर. माझ्या मराठी मातीत गडकोटाचं साम्राज्य, माझ्या मराठी मातीचं गडकोटाचं साम्राज्य, मर्द मावळे झुंजले इथे स्थापना स्वराज्य. बाळांनो, या स्वराज्याचं, या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणजे हा आपला लहरणारा तिरंगा झेंडा. शौर्याला धर्म नसतो, जात नसते, असते ते निष्ठा आपल्या देशावर आणि आपल्या मातृभूमीवर. पूर्ण जगामध्ये या भारतभूमीला नवरत्नांची खाण समजली जाते आणि याच खाणीतून अनेक शूरवीरांनी जन्म घेऊन ब्रिटिशांच्या या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी, या भारत मातेला मुक्त करण्यासाठी या शूर जवानांनी आतोनात प्रयत्न केलेले आहेत. नव्हे, आपलं घरदार सोडलं, सुखी संसार सोडला, रक्त या मायभूमीसाठी सांडलं, अंगावर गोळ्या झेलल्या, कोणी फासावर चढले. बाळांनो, या जवानांबद्दल, या शूरवीरांबद्दल म्हणावंसं वाटतं. कारगिल मधला बर्फ जेव्हा भिजला तुमच्या रक्ताने, कारगिल मधला बर्फ जेव्हा भिजला तुमच्या रक्ताने, फडकला तिरंगा तेव्हा, सजला तुमच्या शौर्याने, सजला तुमच्या रक्ताने, सजला तुमच्या शौर्याने. धन्यवाद या सर्व या क्रांतीवीरांना, या देशभक्तांना, या जवानांना या ठिकाणी मी शाळेच्या वतीने अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय श्री दिवी डबीर सर यांनी भूषवावं आणि प्रमुख अतिथीपद माननीय सौ सुधाताई कांकरे यांनी भूषवावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या स्वातंत्र्य दिनी लता दिदींच्या या गाण्याच्या ओळी सहजच आठवून जातात. झाल्यास मुलगी हेत कशाला. मुलगा असतो कुलदीपक तर मुलगी असते कुलज्योती. तेवत राहुनी सदा सर्वदा सासर माहेर प्रकाश देती. तीच लक्ष्मी, अहिल्या, सावित्री, सुनीता, किरण, कल्पना आणि इंदिरा असा संदेश देणाऱ्या, त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या थांबून स्त्री जन्माच्या स्वागताचा आग्रह धरणाऱ्या आपणा सर्वांच्या परिचयाच्या माननीय सौ सुधाताई कांकरियाजी या आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी आहेत. आई, मी जन्मले तरच तुला पाहिल, शाळा शिकेल, मोठी होईल, दोन्ही कुटुंबाला आधार देईल, लेक वाचवा, लेकीला शिकवा, दिव्याबरोबर पंटीलाही जपा असे सांगणाऱ्या व स्त्री जन्माचे स्वागत करणाऱ्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी मान्यवर माननीय सौ सुधा कांकरियाजी यांनी आपले अमूल्य विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आज आपला राष्ट्रीय सण आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ज्यांनी ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, ज्यांच्या त्यागामुळे आपण
देशाला स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्व देशभक्तांना, स्वातंत्र्य सैनिकांना, हुतात्म्यांना मी वंदन करते, नमस्कार करते. त्यांच्या चरणी माझी श्रद्धा फुलं अर्पण करते. आता मॅडमनी सांगितलं की APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की आपण सर्व भारतीय आहोत. हा सुविचार आपल्या मनामध्ये आपण बांधला पाहिजे, जागला पाहिजे आणि आचरणातून आपण प्रगट केला पाहिजे. आणि खरोखरच आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष लोटली तरी सुद्धा हा मंत्र जपण्याची आज आवश्यकता आहे की आपण सर्वजण आधी भारतीय आहोत हे मनामध्ये रुजलं पाहिजे आणि आचरणातून प्रगट झालं पाहिजे. आज देशापुढे अनेक आव्हाने आहेत. देशाने अनेक स्तरावर प्रगती केलेली आहे. तरी सुद्धा आपण एक विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, समाज म्हणून आपण या प्रश्नांविषयी विचार मंथन करण्याची आज वेळ येऊन ठेपलेली आहे. परवाच मी एक गोष्ट वाचली होती, ती अशी होती की एका समितीने असं ठरवलं की चला आपण देवाची भेट घेऊया. ती समिती होती जगाची समिती. प्रत्येक देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या समितीमध्ये होते. सर्वात आधी ते गेले अमेरिकेमध्ये आणि देवाला शोधण्यासाठी चर्चमध्ये गेले. तिथे त्यांना एक फोन दिसला आणि तो गोल्डन फोन होता, सोन्याचा फोन होता. त्यांना असं वाटलं की चला आपण याच्यावरून फोन करून देवाला फोन लावू आणि विचारू, देवा तू कुठे आहेस. ते फोन जवळ गेले तर फोनच्या तिथे एक पाटी लागली होती की एका फोनसाठी $10,000 तुम्हाला मोजावे लागतील. समितीतले सगळे सदस्य नाराज झाले, म्हणाले की नाही बाबा एवढे पैसे नाही आपल्याकडे. म्हणून त्यांनी तिथला तो विचार तिथे सोडला आणि परत पुढच्या देशामध्ये गेले. जपानमध्ये गेले, रशियामध्ये गेले आणि सगळे देश त्यांनी पालथे घातले. आणि प्रत्येक देशामध्ये त्यांना असंच दिसलं की मंदिरात गेले, चर्चमध्ये गेले आणि सगळीकडे फोन करण्यासाठी गेले तर त्यांच्या सगळ्यांचा रेट होता $10,000 पर मिनिट. आणि शेवटी ते भारतामध्ये आले, मंदिरामध्ये आले आणि मंदिराच्या समितीच्या तिथे एक फोन नंबर ठेवलेला होता आणि तिथे लिहिलेलं होतं $1 पर मिनिट. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की अरे हे असं कसं काय झालं की $10,000 सगळीकडे सगळ्या जगात मोजावे लागत होते आणि आपण भारतामध्ये आलो आणि याच्यामध्ये चक्क $1. त्यांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य पण वाटलं. आणि त्यांनी त्या मंदिराच्या पुजाऱ्यांना विचारलं की काका हे असं कसं काय की तुमच्याकडे $1 आणि बाकी ठिकाणी $10,000. तर पुजारीने असं उत्तर दिलं की दिस इज द होम कंट्री ऑफ गॉड, सो दिस कॉल इज लोकल कॉल फॉर यू. म्हणजे देव या ठिकाणी राहतात त्यामुळे हा लोकल कॉल आहे आणि लोकल कॉलला $1 लागतो. म्हणजे ही देवभूमी आहे. आपली भूमी ही देवभूमी आहे. भारत माता ही केवळ भारतवासियांची माता नाही तर ही सगळ्या जगाची माता आहे. आपल्या भारतावर निसर्गाने सुद्धा अनेक प्रकारच्या वरदानाची उधळण केलेली आहे. 3 ऋतू आपल्या भारतामध्ये होतात. उन्हाळा होतो, हिवाळा होतो, पावसाळा होतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की युरोपमध्ये जेव्हा ऊन
पडतं तेव्हा सण साजरा करतात। एवढं ऊन सुद्धा त्यांना पाहायला मिळत नाही, पण आपल्या भारतामध्ये तिन्ही ऋतू होतात। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, तसाच हा आपला भारत देश ऋषी प्रधान सुद्धा देश आहे। आपल्या भारताची शेती ही जगातली 2 नंबरची शेती समजली जाते। आपल्या भारत देशामध्ये जे पाळीव प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपल्या जगामध्ये भारत देशाचा नंबर 1 लागतो। आपला सर्वात मोठा लोकशाही असणारा हा देश आहे आणि आपल्याकडे सुविचारांची खाण आहे, म्हणून आपल्याकडे म्हणतात की ऋषी संस्कृती आहे, कृषी सुद्धा संस्कृती आहे। आणि आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त तरुण आपल्या भारत देशामध्ये आहेत, म्हणजे जगाच्या पाठीवर तरुण असणारा देश कुठला? नंबर 1 चा तर भारत देश आहे। परत एकदा कलाम सरांनी म्हटलं होतं की महासत्तेचं स्वप्न आपण पाहू शकतो, महासत्तेचं स्वप्न आपण खरं करू शकतो, कारण आपला भारत देश हा सर्वात तरुण असणाऱ्यांचा देश आहे। आपल्या भारत देशामध्ये सुविचाराची खाण आहे, आपल्या भारत देशामध्ये विधायक काम करण्याची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे थोड्याच काही अवधींमध्ये, थोड्या वर्षांमध्ये आपला भारत देश हा महासत्ता होणार आहे। असं स्वप्न नव्हे, हे खरं करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आज येऊन ठेपलेली आहे। मला दुसरी गोष्ट आठवते, एका शालेय विद्यार्थ्यांची आहे, नीट लक्ष देऊन ऐका। एक शाळेत जाणारा इयत्ता 9वीत असणारा मुलगा, त्याचं नाव आहे मयूर, आणि अशीच एक शाळा होती, खूप छान शाळा, जशी आपली छान शाळा आहे। आणि या शाळेच्या समितीने ठरवलं की आपल्या शाळेतील जो सर्वात गरीब विद्यार्थी आहे त्याच्यासाठी आपण यावर्षी एक अनुदान देऊया, त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आपण उचलूया। मग त्याचा ड्रेस असेल, पुस्तकं असतील किंवा अन्य जे काही लागेल ते सगळं आपण समितीच्या वतीने देऊया असं समितीने ठरवलं। आणि मग त्यांनी सर्वात गरीब विद्यार्थी कोण आहे हे शोधण्यासाठी सुरुवात केली। त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांकडून नजर फिरवली, सगळे विद्यार्थी नीटनेटके आलेले, सगळ्यांचा ड्रेस व्यवस्थित असलेले, सगळे आरोग्य संपन्न असलेले असे दिसले। आणि त्यांना प्रश्न पडला की अरे सर्वात गरीब विद्यार्थी आपल्याला सापडत नाहीये, म्हणून प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्यांच्या वर्ग शिक्षकांना आपण विचारू किंवा त्यांच्या मॉनिटरला आपण विचारू असा त्यांनी कस बांधला। मग प्रत्येक वर्गात गेले, वर्ग शिक्षकांना विचारलं, मॉनिटरला विचारलं, अरे तुमच्या वर्गामध्ये सर्वात गरीब असं कुणी आहे का? तर एका वर्ग शिक्षकांनी सांगितलं आणि त्या वर्गातल्या मॉनिटरनी सांगितलं की हो आमच्या वर्गामध्ये आहे, मयूर नाव आहे त्याचं, त्याचे कपडे नेहमी म्हणजे फाटले असले तरी ते शिवलेले असतात। आम्ही जेव्हा सगळेजण डबा खायला मधल्या सुट्टीमध्ये जमतो तेव्हा आमच्या डब्यामध्ये लाडू असतो, पोळी भाजी असते, आईने दिलेला खाऊ असतो, ताजा असतो, गरम असतो। पण मयूरच्या डबा म्हणजे प्लास्टिकची पिशवी असते आणि त्याच्यामध्ये अर्धी भाकरी असते आणि ती पण शिळी भाकरी असते। तर आम्हाला असं वाटतं की मयूर हा सर्वात गरीब मुलगा आहे असं ते डिक्लेअर करतात। दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये कार्यक्रम असतो आणि गरीब विद्यार्थ्यांना अनुदान देण्याचा तो कार्यक्रम असतो। फळ्यावर छान चित्र काढलं जातं, त्या मुलाचं नाव लिहिलं जातं आणि सगळे विद्यार्थी जमतात समोर, जसे तुम्ही सगळेजण जमलेले आहात। तो मयूर येतो, वेळेवर शाळेत येतो आणि तो पाहतो की अरे आपलं नाव फळ्यावर लिहिलेलं आहे, कशासाठी लिहिलेलं आहे म्हणून तो लक्षपूर्वक पाहतो। तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आपल्या शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थी आणि त्याला शाळा समितीने दत्तक घेतलेला आहे 1 वर्षासाठी। त्याला त्याचे डोळे एकदम भरून येतात, तो मुख्याध्यापक सरांकडे जातो, त्यांच्या पाया पडतो, तो म्हणतो सर माझं काही चुकलेलं आहे का? सर म्हणतात नाही, अरे तुझं कसं काय चुकेल, तू प्रत्येक परीक्षेमध्ये पहिल्या 3मध्ये असतोस, तू स्काउटमध्ये पुढे असतोस, तू सगळ्या स्पर्धांमध्ये, चित्रकला स्पर्धांमध्ये पुढे असतोस आणि तुझं कसं काय चुकेल? नाही सर मला असं वाटतं
वाटतं की माझं काहीतरी चुकतंय असं वाटतंय मला. तर ते म्हणतात नाही तुला असं का वाटायचं काय कारण, तर तुम्ही सर्वात गरीब म्हणून माझं नाव फळ्यावर लिहिलेलं आहे, तर मी तुम्हाला गरीब दिसतो का? सर माझे कपडे फाटलेले असतील पण ते मी शिवलेले आहेत याचा अर्थ मी गरीब आहे असं होत नाही. सर तुम्हाला असं वाटत असेल की डब्यामध्ये मी अर्धी भाकरी खातो, पण तसं नाही, ती भाकरी कष्टाची भाकरी आहे. माझे वडील एका ठिकाणी मोलमजुरीचे काम करतात, माझी आई धुणं भांडे करते आणि त्या कष्टाची असलेली भाकरी ही किती मौल्यवान भाकरी आहे मला माहिती आहे सर. त्यामुळे माझ्यासाठी ती लाख मोलाची आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावरून मी गरीब आहे असं समजू नका. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला काही पैसे दिलेत आणि 1 वर्षभरासाठी मला दत्तक घेतलं, सर मला हे पैसे नको आहेत. मला लहान वयामध्ये कोवळ्या वयामध्ये माझ्या हातामध्ये जरुरीपेक्षा जास्त पैसे आले तर मला काही वाईट वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर मला हे पैसे नको, मी सुद्धा पैसे कमवतो. तुम्हाला माझा बँक बॅलन्स पाहायचा का? हे पहा माझं पासबुक आणि त्या पासबुकामध्ये पुढच्या वर्षी फी भरण्याचे सुद्धा पैसे असतात. तर सर विचारतात तू हे कसं काय पैसे आणलेस रे? तर म्हणतो नाही सर मी शाळा सुटली की एका ठिकाणी लायब्ररीत जातो, तिथे मी प्यून म्हणून काम करतो, ते लायब्ररीची स्वच्छता करतो, मुलांना पुस्तक देतो, येणारे जाणाऱ्यांचे जे पुस्तकं जे असतात त्याची नोंद मी ठेवतो आणि असं मी काम करत असल्यामुळे दरवेळेस मला पगार मिळतो आणि तो पगार मी बँकेमध्ये ठेवतो. मी आजपर्यंत सर कोणाला सांगितलं नाही, पण तुम्ही माझं नाव गरीब म्हणून दिलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की सर प्लीज माझं नाव गरीब म्हणून लिहू नका. मी सर्वात श्रीमंत आहे आणि सर तुम्हाला माहीत असेल की मी माझ्या बाजूच्या काकूच्या घरी जातो, त्यांच्याकडून पियानो मी शिकतो. सर माझा प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि माझा प्रत्येक कर्म करण्याची जी माझी कर्म हीच पूजा ही जी शिकवण मला माझ्या आई वडिलांनी दिलेली आहे ती सुद्धा माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तर मी काही सर्वात गरीब विद्यार्थी मुळीच नाही सर, मला हा अनुदान मुळीच देऊ नका. तुम्हाला जर द्यायचं असेल तर मला भरभरून आशीर्वाद द्या. तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चुका दाखवा की मी कुठे चुकलो, मी कुठे कमी पडलो, त्यामुळेच मी अधिक श्रीमंत होणार आहे. पण मला सर्वात गरीब समजू नका सर असं म्हणून त्यांनी सरांचे पाय धरले. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा आदर्श विद्यार्थी या आपल्या भारतामध्ये आहेत. यामधून काय दिसून येतं की आज समाजामध्ये आपण पाहतोय की मॉडेल पॉलिसी दिसतीये. म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या हिरोने अशी ऍक्शन केली किंवा एखाद्या हिरोईनने असे कपडे घातले किंवा असा डायलॉग कुणीतरी बोलला म्हणून आपण ते बोलावं असं आजकाल कुठेतरी उथळ संस्कृती निर्माण झालेली आपल्याला दिसते. ती जी काही मॉडेल पॉलिसी आहे ती मॉडेल पॉलिसी आपल्याला संपवून टाकायची आहे आणि मॉरल पॉलिसी नीतिमत्ता असलेली मूल्यवान भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब देणारी संस्कृती म्हणजे मॉरल संस्कृती आपल्याला आपल्या मनामध्ये हृदयामध्ये ही रुजवायची आहे आणि ती आपल्या वागणुकीतून ही प्रगट करायची आहे. आपला भारत देश हा सर्वात तरुणांचा देश आहे. आपला भारत देश जास्तीत जास्त विद्यार्थी असणारा देश आहे आणि या विद्यार्थ्यांच्या ओठावर जर छानसं गीत असेल, देशभक्तीचं गीत असेल आणि या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये जर भारत महासत्ता होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न असेल तर आपली देवभूमी जी आपली भारत माता आहे ती देवभूमी आपल्याला मोठा आशीर्वाद देणार आहे. तर सर्वांनी हेच लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 3 संदेश आपल्या मनामध्ये बांधणार आहोत आणि आचरणातून पुढच्या काळामध्ये प्रगट करणार आहोत. नंबर 1 की आपण सर्व भारतीय आहोत. आपण सर्व आणि दुसरं म्हणजे आपल्या ओठावर देशभक्तीपरच गीत असले पाहिजेत. आपल्या ओठावर देशभक्तीपर गीत असले पाहिजेत आणि आपल्या डोळ्यामध्ये भारत हा महासत्ता होणार हेच स्वप्न असलं पाहिजे. हे नियम आपण पाळायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनेक सामाजिक प्रश्न आपल्या समोर आहेत. खूप सामाजिक प्रश्न आहेत. आता तिथे सरांनी सांगितले की स्त्री पुरुष समानता आहे, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे,
जातीवाद आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. पण आपण आपल्या शालेय जीवनामध्ये किंवा आपलं जे कोवळं मन आहे या मनानुसार आपण काय छोटीशी जबाबदारी घेऊ शकतो. भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. जी चिमुकली आहे, जी आईच्या उदरात आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग आई. एवढेशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील. कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. नको गाई, नको असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही देऊ नकोस ग, काही गोड मला नको ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी असेल तरी मला चालेल ग आई. नको आई नको, नवीन कपडे नको ग, मला ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा चालतील ग. आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय का, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. चिमुकली देत आहे तर मग आपण एक भारताचे सुपुत्र म्हणून, भारताची सुकन्या म्हणून आपण काय करू शकतो या वयोगटामध्ये? युजली आपण पाहतो की समाजामध्ये मुलाचा जन्म झाला की पेढे वाटले जातात आणि आनंद व्यक्त केला जातो, आणि मुलगी जन्माला आली की मात्र सगळं घरदार उदास होतं. तर हा जो काही निराशापणा आहे, मुलीच्या जन्माचा उदासपणा आहे, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. भावना व्यक्त करत असताना मुलगा झाला म्हणून आनंद व्यक्त जरूर करावा, पण मुलगी झाली म्हणूनही आनंदच व्यक्त करावा. निराशा नसावी, उदासपणा नसावा. या भावनेचं बीजारोपण आज आपण या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने करणार आहोत. ते कशा पद्धतीने करायचं ते मी आपल्याला सांगते की आज समजा आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी सर? विद्यार्थ्यांची संख्या 950 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. म्हणजे 950 कुटुंब आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्या कुटुंबामध्ये, सगळ्या कुटुंबामध्ये एकच भावना रुजवायची आहे की मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा करायचा आहे, कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे. या नकारात्मक भावना काढून टाकायची आहे, आनंदाची भावना आपल्याला पेरायची आहे. तर कशा पद्धतीने पेरायची? तर या सगळ्या 950 कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्यांनी येऊन सरांना सांगायचं आहे, सर मग डिक्लेअर करतील की लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा, आणि अमुक अमुक परिवारामध्ये कन्यारत्न जन्माला आलेला आहे आणि शाळेच्या वतीने आम्ही त्यांचं आणि त्या परिवाराचं अभिनंदन करत आहोत. अशा प्रकारचं एक निवेदन इथे होईल आणि हे निवेदन झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून 1-1 रुपया त्या मुलीसाठी द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? सगळे देऊ शकतात का? मग
मुलगी जन्माला आली आणि प्रत्येकाने 1-1 रुपया दिला म्हणजे 950 रुपये जमा होतील. त्या 950 रुपयांमध्ये मुलीला झबलं घ्यायचं आहे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि सासूबाईंना सुद्धा फूल देऊन सन्मान करायचा आहे, श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. असा कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना अशा प्रकारचा संकल्प आज आपण राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण करू शकतो. तर अशा प्रकारचा ठराव आपल्या शाळेने घ्यायचा आहे का? ज्यांना घ्यायचं त्यांनी हात वर करायचा आहे. पालक शिक्षक सगळ्यांना सर्वानुमते हा ठराव मंजूर. टाळ्या वाजवा सगळे. म्हणजे कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना अशा प्रकारचा ठराव आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माच्या सोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी केला जात आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी सर्वांचं, शाळेच्या समितीचं, सर्व संचालक मंडळाचं, गुरुजन, पालकवर्ग आणि विद्यार्थिनींचं खूप खूप स्वागत करते. खरं म्हणजे मुलगा जन्माला आला की आनंद व्यक्त होतो आणि मुलीचा जन्म नाकारला जातो. परंतु आपले माननीय मुख्याध्यापक श्री कासार सर यांना एकच आणि कन्या रत्न आहे, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. तर अशा प्रकारचा जो ठरावाविषयीची माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे, त्या ठरावाचं वाचन आदरणीय मुख्याध्यापक कासार सरांनी करावं अशी मी विनंती करते. श्री जन्माचे स्वागत करा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अशा राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने सर्व राष्ट्रध्वजाला वंदन करीत असताना राष्ट्र निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रीविषयी किंवा स्त्री जन्माविषयी भावना व्यक्त करताना एक प्रतिज्ञा घेतली गेली. आम्ही स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेत आहोत. आमच्या शाळेतील विद्यार्थी निगडीत कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. तो प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करण्याविषयी पालक दक्षता घेतील आणि स्त्री जन्माच्या स्वागतासाठी 10 रुपयाची जादू योजनेअंतर्गत कन्या कला रक्षक सोहळा साजरा केला जाईल. सदर ठराव स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या बेटी बचाव प्रणेत्या डॉक्टर सुधा तांत्रिया यांच्या प्रेरणेने घेत आहोत. धन्यवाद. सूचक आहेत श्री कासार डेयम आणि अनुमोदक आहेत श्री महाजन एस. धन्यवाद. आदर्श विद्यार्थी कसा असावा, मूल्यवान भारतीय संस्कृती, त्याचप्रमाणे भारत ही देवभूमी आहे असं सांगून मॅडमनी आमचं देशप्रेम अजूनच वाढवले. त्याचप्रमाणे आमच्या छोट्या बालवीरांना अतिशय छान शब्दात अगदी गोष्टीरूप मार्गदर्शन केले. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना तसेच आम्हा सर्वांना आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मॅडम. कोमल है, कमजोर नहीं तू, शक्ति का रूप नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है. धन्यवाद मॅडम. सर्वांचे डोळे अलगट बंद आहेत. बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये आपल्याला ही शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. भविष्यामध्ये मी हुंडा देणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण
त्याग करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा. भारत माता की